नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत निर्जंतुकीकरण. त्यामध्ये त्याची डेफिनेशन आणि वेगवेगळे प्रकार आणि वर्गीकरण कसं केलेलं आहे ते बघणार आहोत. चला तर आपण बघू व्याख्या. डेफिनेशन: ज्या प्रक्रियेमध्ये वस्तू किंवा माध्यम यावरील सर्व सूक्ष्म जंतूंचा नाश केला जातो, यामध्ये कवचधारी जंतूंचा सुद्धा समावेश असतो, यालाच आपण निर्जंतुकीकरण असे म्हणतो. निर्जंतुकीकरण म्हणजे काय, यालाच आपण डेफिनेशन मध्ये लिहिलेलं समजून सांगितलेलं आहे. एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय झालेले आहे, एखादी वस्तू किंवा माध्यमे आपल्याला त्याच्यावरील सर्व जंतू, सूक्ष्म जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस जे जे असतात त्याच्यावरती ते जंतूंचा नाश केला जातो. त्याच्यामध्ये कोणकोणते ऍड असतात, कवचधारी जंतू सुद्धा समाविष्ट असतात. म्हणजे आपण घेतलं सपोज कोणतंही घ्या, तुम्ही थर्मोमीटर घेतलं. थर्मोमीटरमध्ये काय होतं, जर आपण थर्मोमीटर पेशंटला टेम्परेचर चेक करण्यासाठी आपण दिलं, त्याच्यानंतर आपण ते टेम्परेचर बघितलं, नोंदलं, त्याच्यानंतर आपण त्याला परत स्पिरिट स्वॅबने क्लीन करून देतो. कशासाठी, त्यालाच काय म्हणतो आपण निर्जंतुकीकरण. पण हे निर्जंतुकीकरण कोणतं झालं, याच्यामध्ये कवचधारी जंतूंचा समावेश होता का नाही. ज्या ठिकाणी काही ठिकाणी कवचधारी जंतू असतात, मग तिथं आपण काय करणार आहे, मग तिथं पण निर्जंतुकीकरण करायचं आहे आपल्याला, परंतु दुसरी मेथड यूज करायची. यालाच आपण काय म्हणतो, निर्जंतुकीकरण म्हणतो. आता कळलं सोपी डेफिनेशन त्याबद्दल पाठ होऊन जाती. तर मी तुम्हाला उदाहरण देऊन समजून सांगितलं त्याबद्दल, त्यामुळे लवकर समजेल. आता निर्जंतुकीकरणाच्या पद्धती, आता इथं वर्गीकरण केलेले आपण बघू. आता पद्धतीमध्ये दोनच मेन पद्धती, एक भौतिक पद्धत आहे आणि एक रासायनिक पद्धती. भौतिकचे सब टाईप पडतात खाली आणि इकडे रासायनिकमध्ये सब टाईप पडत नाही. रासायनिक विचारली जात नाही, एवढी काही एमपी नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे बाबा रासायनिक आणि भौतिकमध्ये काय डिफरन्स आहे. भौतिकमध्ये दोन प्रकार पडतात, एक नैसर्गिक आहे, कृत्रिम आहे. आणि रासायनिक पद्धत म्हणजेच काय, याचा रोगजंतूचा किंवा याचा नाश केला जातो, पण कशाच्या, रासायनिक द्रव्यामुळे. याची डेफिनेशन मी याला एक्सप्लेन केलेलं नाही, कारण हे विचारलं जात नाही शक्यतो जास्त वेळ. विचारलं तरी पण रासायनिक द्रव म्हणजेच आपलं डेटॉल, फिनाईल आपण फरशी पुसण्यासाठी यूज करतो ना, त्यासाठी, निथेनॉल इत्यादी, हे आपण मनाला लिहू शकतो. आणि एवढं विचारलं जात नाही IMP ने, त्यामुळे मी एवढं काही एक्सप्लेन करायचं मला वाटत नाही गरजेचे. आता भौतिकमध्ये दोन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये एक नैसर्गिकमध्ये म्हणजे निसर्गातून होतो, वाळवू शकतो आपण, वाळवणे. आता सपोज एखाद्या पेशंटच्या अंगावरती रगी, उषा, गाद्या हे आपण उन्हात टाकून त्याच्यावरती रोगजंतू नष्ट करू शकतो. ही नैसर्गिक पद्धत. कृत्रिम पद्धतीमध्ये 5 प्रकार पडतात परत. त्याच्यामध्ये पहिलं येतं जाळणे. आता एखादा रुग्ण त्याचा ड्रेसिंग पुवाचे भरलेले कापड आहे, ते ब्लडचे भरलेले कपडे, ते इन्फेक्टेड आहे ना, खूप इन्फेक्टेड का त्याला जाळून टाकणं शक्य आहे, म्हणजे जाळणे. दुसरी कोणती, कोरडी उष्णता. आता हॉट एअर ओव्हन असते, त्याच्याद्वारे आपण निर्जंतू करतो. ओली उष्णता काय करतो आपण, याच्यामध्ये ओली उष्णतेमध्ये दूध पाश्चरायझेशन करतो आपण. त्याच्यानंतर उकळविणे. आता उकळून घ्यायची कोणती पण वस्तू आपल्याला निर्जंतू करायची तर आपण उकळून घेऊ शकतो. आणि ऑटोक्लेव्हिंग जे उकळवल्यानंतर सुद्धा कवचधारी जंतू कधी कधी मरत नाही. तर ऑटोक्लेव्हिंग ही एकदम उत्तम आणि चांगली पद्धती. आपण RH ला बघतो, उपकेंद्रात बघतो, RH ला बघतो, प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे ड्युटी करतात त्यांना तर माहित असेल, ऑटोक्लेव्हिंग ही कंपल्सरी असते तिथे निर्जंतुकीकरणासाठी. तर आता नंतर बघू आपण परत एक क्वेश्चन विचारला. याच्यामध्ये मी 2-3 क्वेश्चन मर्ज केलेले 15 मार्काचे, ते तर मग वेगवेगळे क्वेश्चन घेतलेले. आता निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण करा. हा क्वेश्चन 5 मार्काला येतो. रासायनिक पद्धत आली की ते नाही, भौतिक पद्धत आली फक्त. तर मग याच्यामध्ये बघू निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धती. याच्यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम. कळलं. आता नैसर्गिकमध्ये सूर्यप्रकाश होता, कृत्रिममध्ये 5 प्रकारे: जाळणे, कोरडी उष्णता, ओली उष्णता, उकळविणे, ऑटोक्लेव्हिंग. तर आता सर्वात पहिले आपण नैसर्गिकमध्ये सूर्यप्रकाश ते बघू. नैसर्गिकमध्ये वाळवणे. सौर ऊर्जेमुळे व सूर्यप्रकाशात असलेल्या व्हायलेट किरणांमुळे अनेक रोगजंतू नष्ट होतात. म्हणजे उष्णतेनेच रोगजंतू नष्ट होतात. आपण कापडे उन्हात वाळू घालतो कडक उन्हामध्ये, तर का, त्याच्यावरील रोगजंतूचा नाश झाला पाहिजे. याकरिता रुग्णाच्या दैनंदिन वापरातील गाद्या, उषा उन्हात वाळवाव्या. आता आपण पहिलेच बघितलं होतं, गाद्या, उषा उन्हात वाळवाव्या. आता एवढं नैसर्गिकमध्ये एवढंच आहे. त्याच्यामध्ये कृत्रिममध्ये 5 प्रकार आहे. आता हे सेपरेट कृत्रिम पण 5 मार्काला विचारू शकतो, त्याच्यामुळे चांगलं पाठ करा. जाळणे, कापसाचे बोळे, ड्रेसिंग, बँडेज, प्रयोगशाळेतील डब्या, अतिदूषित कपडे. आता याच्यामध्ये अतिदूषित असेल तर जाळून टाकणे हे सुरक्षित व खात्रीची निर्जंतुकीकरणाची पद्धत आहे. तर याच्यामध्ये रबरी प्लास्टिक वस्तू जाळल्यास काळा धूर निघतो आणि त्यामुळे प्रदूषण होतं. आपल्या पृथ्वीभोवती एक ओझोनची लेअर असते, ओझोनचा थर आहे, तो थर नष्ट होतो प्लास्टिक जाळल्याने किंवा त्या धुरामुळे. त्यामुळे आपल्याला प्रदूषण होऊ द्यायचंय का नाही, या वस्तू जाळायच्या नाहीये. त्याच्यानंतर कोरडी उष्णतामध्ये आपण बघू हॉट एअर ओव्हन. विजेवर चालणारे हे उष्ण हवा पात्र आहे.
आता मराठी त्याला उष्ण हवा पात्र म्हणतात, इंग्लिशमध्ये हॉट एअर ओव्हन म्हणतो. हे उपकरण लागतं. कोरडी उष्णता द्यायला एकदम वेगळं त्याला उपकरण वापरावं लागणार आहे आपल्याला. आणि 160 डिग्री सेल्सिअस तापमानावर 1 तास ठेवल्यास हत्यारे, स्काल्पियन आणि काचेच्या सिरिंज, सुया, जखमेवर लावण्याचं वापरण्यात येणारी औषधे, डोळ्याच्या शल्य म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारे हत्यारे, दोरे इत्यादी निर्जंतुक करण्यासाठी आपण कोरडी उष्णता वापरतो. यामध्ये साहित्य खूप गर्दी करू नये. साहित्य मोजकेच ठेवायचे, जास्त गर्दी करायची नाही. सिरिंज ओलसर नसाव्यात, अन्यथा ते फुटून जाईल. त्याला एकदम व्यवस्थित कोरड्या करून घ्यायचे. आता तर नाहीच त्या सिरिंज, पण तरी पण या ओव्हनमध्ये हा ओव्हन पूर्ण थंड झाल्याशिवाय याला हात उडूच नाही. याला थंड होण्यास किती वेळ लागणार आहे? 2 तास लागू शकतो, कारण कवचधारी जंतू सुद्धा याच्यामध्ये नष्ट होणार या हॉट एअर ओव्हनमध्ये. आता ओली उष्णतामध्ये आपण सांगितलं दुधाचे पाश्चरायझेशन. दुधाचे पाश्चरायझेशन हा ती 5 मार्काला पडती. त्यामुळे प्रत्येक टॉपिक IMP आहे, सर्वांनी चांगला करा. दुधाचे पाश्चरायझेशन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. विशेषतः यंत्राचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये विशेष यंत्राचा वापर, आपण हॉट एअर ओव्हन बघितलं ना, तसं त्याच्यामध्ये पण विशेष तंत्राचा वापर करणार लागणार आहे. यामध्ये दुधाला 72 डिग्री सेल्सिअस पर्यंत 20 मिनिटं उष्णता दिली जाते. त्यानंतर वेगाने तापमान उतरवून 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणतात आणि थंड करतात. तापमानातील उच्च व नीट तापमानातील फरकामुळे दुधातील सर्व रोगजंतूंचा नाश होतो. उदाहरणार्थ प्राणीजन्य, क्षयरोग, ज्वर असे जंतू मारले जातात आणि त्यामुळे ते निर्जंतुक होतं दूध सुरक्षित होते. व पद्धत दूध डेअरीमध्ये वापरतात. आता दूध डेअरीमध्ये प्रत्येक शेतकरी हा चांगलं दूध आणून टाकेल असं नाही. एखाद्या वेळेस एखाद्या गाईला शेतकरी नाही टाकणार, पण एखाद्या गाईला काही आजार वगैरे असला तर ते दूध पुढे गेल्यानंतर आणि त्याचं पाश्चरायझेशन केल्यानंतर रोग प्रसार होऊ शकतो ना. त्यामुळे आपल्याला पहिले पाश्चरायझेशन करायचं आहे. आपण पाणी कसं फिल्टरचं पितो किंवा उकळून घेतो, तसं दुधाचं पण आहे. त्यानंतर उकळविणे. सर्व उपकरणे पाण्यात पूर्ण बुडतील अशी ठेवावी. पाण्याला उकळी आल्यानंतर 20 मिनिटापर्यंत उकळावी. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता मिळणे. जीवाणू विषाणू नष्ट होतात, परंतु कवचधारी जीवाणू मरत नाही. आता बघितलं होतं आपण पहिले डेफिनेशनमध्येच होतं, कवचधारी जीवाणू सुद्धा मेले पाहिजे, याला निर्जंतुकीकरण असे म्हणतो. तर याच्यामध्ये कवचधारी जीवजंतू मरतात का? नाही. त्यामुळे एवढी चांगली पद्धत आहे का? नाही. उकळून घेणे आपल्या घरगुती वापरासाठी चांगली बाबा. एखादं इन्फेक्टेड झालं वगैरे घरच्या घरी थोडंफार, आपल्याकडे नाही आहे ऑटोक्लेव्हिंगची मशीन नाही आहे, हॉट एअर ओव्हन नाही, त्यासाठी आपण ही वापरू शकतो. आणि शस्त्रक्रियेच्या कोणत्याही हत्यारे या पद्धतीने निर्जंतुक करू नये. आता या ऑटोक्लेव्हिंगची मशीन बिघडली म्हणून आपण अशा पद्धतीने करू शकतो की शस्त्रक्रियेची हत्यारे निर्जंतुक नाही करू शकत. त्याच्यानंतर घ्यायचं ऑटोक्लेव्हिंग. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ही पण 5 मार्काला टीप विचारली जाते. ऑटोक्लेव्हिंग सर्वात खात्रीची व प्रभावी पद्धत आहे. साध्या वाफेपेक्षा दाबयुक्त वाफ उच्च तापमान गाठते. म्हणजे साधी वाफ, आता तुम्ही बघसान खिचडी भगोन्यात शिजायला टाका किंवा तुम्ही कुकरमध्ये, कोणती आधी शिजल? कुकरमधली, कारण त्याच्यामध्ये दाबयुक्त वाफ तयार झालेली आहे, त्यामुळे ती उच्च तापमान गाठते आणि लवकर खिचडी शिजते. ड्रममधील वस्तू, ड्रेसिंग, हत्यारे, ग्लोव्ज, कपडे यांना भेटून सर्व जंतू कवचधारी जंतू सह नष्ट करतात. ड्रममध्ये त्याच्यामध्ये काय असतं, ऑटोक्लेव्हिंगची मशीन असते, त्याच्यामध्ये खाली पाणी टाकावं लागतं. ती खून केलेली असते, पाणी किती टाकायचं, त्याच्यानंतर ड्रम ठेवले जाते आतमध्ये. त्या ड्रमचे त्याच्यामध्ये कवचधारी, मग त्याच्यामध्ये खाली किती मिनिटं हा दाब 15 ते 20 पाऊंड इतका असून 20 मिनिटापर्यंत ठेवायचा आहे. प्रेशर कुकर आलं. प्रेशर कुकरचे तत्वे यात वापरले आहे. मी पहिले उदाहरण दिलं होतं प्रेशर कुकर तुम्हाला. आणि ऑटोक्लेव्हिंग करणे ही आरोग्य सेविकेची जबाबदारी. ऑटोक्लेव्हिंग करणे कुणाची जबाबदारी आहे? ही आरोग्य सेविकेची जबाबदारी, म्हणजेच आपली ANM, GNM, नर्सिंग ऑफिसर यांची जबाबदारी. त्यामुळे ही चांगल्या पद्धतीने पार पाडायची, याबद्दल आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला सोपं मदत होईल. धन्यवाद.